चला तर मग मंडळी, जर समोर असा मऊ लुसलुशीत आणि 6 पदर सुटलेला असा गरमागरम पराठा असेल तर काही लोक याला चपाती किंवा त्रिकोणी पोळी असं म्हणतात. तुम्ही म्हणाल हे तर 6 पदरी, याला बघून तुम्हाला आश्चर्य वाटेल. सुरुवातीला चाळून घेतलेल्या पिठामध्ये थोडे मीठ घालायचे. यात गुपित म्हणजे पीठ मळताना आपण त्यात अर्धी वाटी दूध घालू. दूध घालून हलक्या हाताने मळून घ्यायचं. दूध घातल्यामुळे हा पराठा इतका सॉफ्ट होतो की वरतून पिठामध्ये 1 ते 1.5 चमच तेल किंवा तूप वापरायचे. आता थोडे थोडे पाणी घालून छान असा घट्टसर उंडा मळून घ्यायचा. दूध आणि तूप घातल्यामुळे हा उंडा एकदम मऊ आणि सॉफ्ट होणार. आता या भिजवलेल्या उंड्याला 15 मिनिटे छान अशी विश्रांती द्यायची. विश्रांती दिल्यामुळे आपला उंडा इतका सॉफ्ट आणि मऊ होतो. तो उंडा बघून असं वाटते की आजचा पराठा एकदम भारी आणि मऊ होणार. वरतून 1 चमच इतके तूप लावायचे आणि हलक्या हाताने प्रेस करत एकदम सॉफ्ट करायचा. जर हा व्हिडिओ तुम्हाला थोडा जरी आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बरं. आता बनवण्याची खरी गंमत 6 लेअर पद्धत. म्हणजे एक सॉफ्ट गोळा घ्यायचा, हलक्या हाताने लाटून घ्यायचा, वरतून थोडे तेल लावायचं, अर्धी फोल्ड करायची आणि पुन्हा थोडे तेल लावायचे, पुन्हा अर्धी फोल्ड करायची. आता झाले हे 3 पद्धत, पण इथे थांबायचं नाही बरं. हलक्या हाताने थोडी लाटून घ्यायची. मला वाटेल आपण नेहमी 3 पदरवाली चपाती बनवतो. आता पुन्हा तीच पद्धत. अर्ध्या साईडला तूप किंवा तेल लावायचं, अर्धी फोल्ड मारायची. अर्ध्या साईडला पुन्हा तूप लावायचं आणि फोल्ड मारून घ्यायची. हलक्या हाताने त्रिकोणीच लाटायची बरं. पुढे तुम्हाला या 6 लेअरवाल्या पराठ्याचे लेअर पण काढून दाखवते. हलक्या हाताने त्रिकोणी असाच पराठा लाटायचा. सहसा नवीन शिकणाऱ्याला त्रिकोणी लाटता येत नाही, पण 1-2 वेळा प्रॅक्टिस केली तर ते पण जमून जाते. आता हा लाटलेला पराठा तव्यावर पडला की अडतून परतून घ्यायचे आणि तो पराठा टम फुगून येतो. वा समजलं मेहनतीचं फळ किती फुगीर असते. खरंच तुम्ही हे पराठा बनवतात का? मला कमेंटमध्ये नक्की सांगा, मला खूप आनंद होणार. एका साईडनं हा पराठा शेकून झाल्यानंतर दुसऱ्या साईडनं सुद्धा हा पराठा छान असा खरपूस होईपर्यंत शेकून घ्यायचा. वरतून आपापल्या आवडीनुसार तेल किंवा तूप लावून छान असा खरपूस भाजून घ्यायचा. खरं सांगू तर मग आज माझा मुलगा म्हणाला, आई आज किती सॉफ्ट पराठा बनवला. मी हसून म्हटले, तुला आवडला तर मी रोज बनवणार. मला हा 6 पदर लेअरवाला पराठा खूप आवडतो. अशाच पद्धतीने मी 2 ते 3 पराठे छान असे बनवून घेतले. नवीन पद्धतीने बाइंडिंग कॉर्नफ्लोअर मसाला आलूची रेसिपी बनवली. त्यासोबत मी हा पराठा खाणार आहे. ही रेसिपी मी आपल्या चॅनलवर टाकलेली आहे. हे बघा किती सहज आणि 6 पदर सुटलेला आतपर्यंत मऊ झालेला पराठा आहे. भूक नसली तरी 2 जास्त खाणार. पुन्हा भेटू.